नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. जरांगे पाटलांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की या ऑगस्टमध्ये काहीतरी तारीख दिली वाटतं. त्या ऑगस्टमध्ये पुन्हा मराठी आंदोलनासाठी मुंबईत येतील किंवा पुन्हा मराठा समाजाचं आंदोलन आरक्षणासाठी सगळ्या गोष्टी उभ्या राहतील. मनोज जरांगे पाटील 1-1.5 वर्षापूर्वी आले होते. मी अगदी रोज आपण त्या बोलतोयच व्हिडिओमधून. आता थोडे जरा मध्ये थंड पडले या इलेक्शनच्या नंतर. हे आत्ता आमदारकीचं इलेक्शन झालं त्याच्यानंतर. तोपर्यंत मनोज जरांगे पाटलांनी अगदी 2 निवडणुका अगदी बरोबर नाचवल्या, सगळ्या समाजालाही नाचवलं आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणालाही नाचवलं असं म्हणायला खरंच काही हरकत नाही. मनोज जरांगेंच्या या आंदोलनाचा किंवा या सगळ्या गोष्टीचा फटका खासदारकीच्या इलेक्शनला अगदी या भारतीय जनता पार्टी यांना चांगलं घुसवून ठेवल्या आतमध्ये. पण या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये एवढा काही फरक पडला नाही जरांगे फॅक्टरचा किंवा मराठा समाजाचा. पण मला काही प्रश्न पडले म्हणून हा व्हिडिओ बनवतोय मी. आता ऑगस्टमध्ये आपल्याला पुन्हा मराठा म्हणून बाहेर पडायचंच आहे. तिकडे केंद्रामध्ये नरेंद्र मोदींनी आता जातीय जनगणना काढलेच. आम्ही बोंबलतो इकडे, बोंबलून आमच्या घशाचं हे पडलं. हिंदू म्हणून एक राहा, हिंदू म्हणून एक राहा, जातीमध्ये वाटू नका. लागले आमचे साहेब बाटायला जातीमध्ये. आता बसा बोंबलत, मराठ्याचे किती वाढले, बामणाचे किती कमी झाले, अरे दलिताचे बघ वाढले. बसा आम्ही आता आमचं तेवढंच धंदा होणार आहे परत. ओबीसी किती वाढले, चांभार किती वाढले, कुंभार किती वाढले, हा किती वाढला, तो किती कमी झाला. आम्ही पुन्हा जातीतच भांडणार. आणि हे सारे इंग्रज 150 वर्षापूर्वी जे काही करून गेलेत ना घाण, 150 वर्ष इथं राहून आम्ही तिथंच पुन्हा एकमेकांची जातीत माथी फोडत राहणार. सगळ्याच गोष्टी चांगल्यात म्हणून नरेंद्र मोदींना काय खांद्यावर घेऊन ठेवणार नाही आम्ही. जे चूक आहे ते चूक आहे. मला नाही वैयक्तिक जातीय जनगणना. आम्ही जाती आजही का भावानू पाहताय जाती. अरे धर्म म्हणून एक राहा. तुम्हाला कोण तुमची जात अरे या पहलगाममध्ये धर्म विचारून तुम्हाला मारलं रे. धर्म विचारून, जात नाही विचारली तुम्हाला. हे उत्तम उदाहरण आहे बाबांनो. नियती काही उदाहरणं देते आपल्याला. 450 वर्षापूर्वी जो छत्रपतींच्या वेळेला जो अंधकार या महाराष्ट्रामध्ये आला ना, तो असाच आला आहे. राजांनी जन्म घेतला म्हणून हे सुखाचे दिवस म्हणून आज आम्हाला कळतंय. आम्ही धर्म बिर्म म्हणून आम्हाला काही घेणं देणं नाही. आमचे पवार साहेब, आमचे फडणवीस साहेब, आमचे शिंदे साहेब, आमचे ठाकरे साहेब, आम्ही ह्यांच्याप्रती इमानदार झालो आहे. आम्ही सारं कधी इमानदार आमच्या मातीशी झालो नाही, आमच्या इतिहासाशीही झालो नाही आणि आमच्या भविष्याशीही आम्ही होणार नाही. याच्यासारखं खरंच दुर्दैव नाही. जरांगे पाटलांवरती माझा वैयक्तिक आरोप काय आहे तर, पाटील साहेब तुम्ही मराठा समाजाचा वापर करताय. खरोखर तुम्ही वापर करताय. कारण आता या दिवाळीत, ऐन दिवाळीत निवडणूक लागेल स्थानिक स्वराज्य संस्थांची आणि बरोबर त्याच्या आदल्या 1-2 महिन्यांमध्ये पुन्हा मराठा समाजाला रस्त्यावर उतरवायचं आव्हान आमचे पाटील साहेब करतात. जे पाटील साहेब या निवडणुकीनंतर शांत बसले होते. मग देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा शपथ घेतली त्या शपथेलाच तुम्ही मराठा समाजाला घेऊनच यायला पाहिजे होतं की मला बाबा आरक्षण दे. काय इतक्या दिवस शांत बसला कशासाठी? मुंबईमध्ये एकदा आलो होतो ना आपण, इथे वाशीला, नवी मुंबईमध्ये वाशीला आलो होतो ना, एकनाथ शिंदे साहेब भेटायला आले तुम्हाला. मग काय असं घडलं? आरक्षण देतो म्हणून म्हणाले आणि मग काय असं घडलं की तुम्ही चला, हां मला सांगितलं साहेबांनी, बाकी तुम्ही आलाय ना सगळे माझ्या सांगण्यावर, चला आता परत चला. तुम्ही समाजाला विचारलं की मला एकनाथ शिंदेंनी हे माझ्या कानात सांगितलं किंवा हे मला सांगितलं, तुम्हाला हे मान्य आहे का समाज म्हणून? तुम्हाला मान्य असेल तरच इथून जायचं, नाहीतर नाही जायचं. तुम्ही विचारलं समाजाला? तुम्ही समाजाचं नेतृत्व करताय म्हणजे तुम्ही जे स्वतःला समजताय ना की मीच म्हणजे मराठा समाज, समजायचं नाही. याच्यापुढे काही गरज नाही कोणी समजायचं. तुम्ही समाजाला का नाही विचारलं किंवा का नाही तुम्ही त्यांना विश्वासात घेतलं? तेव्हाच कशाला तुम्ही तिथून गेलात? तेव्हाच आलो होतो ना, मुंबईच्या अगदी दारात आलो होतो, घरात घुसलो असतो ना, तेव्हाच बघितलं असतं काय होईल ते होईल पुढं. कारण मध्ये या निवडणुकांच्या वेळी तुम्ही कुठली भाषा बोलत होता हे सगळ्या लोकांना समजत होतं, सर्वांना समजलं. आणि आता तर अगदी स्पष्टच झालं की बरोबर निवडणूक येईल, दिवाळीत लावावीच लागणार आहे त्यांना. कोर्टाने पण तसे आदेश दिलेत. बरोबर 2 महिने आधी आपलं परत रान तापवायचं, परत आपला फायदा आमच्या माहिती आहे कोणाला होतोय तिकडं. तो आहेत मग सगळे, हा अर्धा ओढून घेतोय समाजाला, तो अर्धा ओढून घेतोय, ज्याचा त्याला जो तो बरोबर फायदा करून घेतोय. समाज बसतोय आमचा बोंबलत. कशाला आमच्या समाजाची दिशाभूल द्यायचं असेल स्पष्ट या सरकारनं सांगावं, फडणवीसांनी सांगावं किंवा या सर्व लोकांनी. अरे मला तर एक वैयक्तिक असं वाटतं की हा विषय आजचा नाही आहे, 90पासूनचा आहे. 90 शरद पवार सहित सगळी लोक महाराष्ट्रात आहेत. मग ह्या सर्वांना एक करा. शरद पवार साहेबांना म्हणावं या, फडणवीसांना म्हणावर या, शिंदेंना म्हणावं या, उद्धव ठाकरेंना म्हणावर या, त्या काँग्रेसला या म्हणावर, सगळ्या लोकांनी एकत्र या
आणि विचार विनिमय करा आणि नंतर सांगा मराठा समाजाला की आमच्या राजकारण्यांचं असं एक म्हणणं आहे की समाजाला एवढं एवढं आरक्षण द्यायचं आहे की नाही, हे स्पष्ट करा, हे स्पष्ट करा. फडणवीस तिकडे बसलेत म्हणून यांना धारेवर धरण्यासाठी कोणतरी समाजाला वेठीस धरतोय, यांच्या विरोधात उभा करतोय. उद्या हे सत्तेत न गेले की हे धरतायत, वेठीस धरतायत, यांच्या विरोधात उभे करतायत. आम्ही समाज म्हणून फक्त त्या ह्याच्यासारखे घंट्यासारखे फिरत राहिलोय. मी इतके दिवस हेच तुम्हाला सांगतोय, हेच की राजकारणासाठी वापर होतोय. नाहीतर 90 कुठे, अरे 1990 कुठे? अण्णासाहेब पाटलांपासूनचा लढा तो आज तागायत किती वर्ष झाली? 35-37 वर्ष झाली आज मराठा आरक्षणाचं. किती सरकारं गेली. हे शरद पवार देखील मुख्यमंत्री होते, यांच्याच त्याच्यामध्ये त्यांनी GR काढलं, मराठ्यांचं आरक्षण काढून टाकलं यांनीच, याच हाताने. अजून काय 50 वर्ष काढता का आंदोलन? रोज आपलं काय हेच करत बसता का प्रत्येक निवडणुकीला? अरे तुम्हाला ठेवलंयच कोरं तशासाठी. मराठा समाजाला कोरं, आरक्षणापासून वंचित कशासाठी ठेवलंय? राजकारणाला किंवा निवडणुकीला फायदा होईल म्हणून तुम्हाला कोरं ठेवलंय. माझा वैयक्तिक तुम्हाला हे सांगू का, एकतर समाज म्हणून सरळ आपापली लोकं उभी करा, समाजाने, मराठा समाजाने उभी करावी आणि त्यांना सरळ निवडून द्यावं. या सगळ्या बाकीच्या राजकारण्यांना बाजूला करून टाका, जे राजकारण करतात त्यांनी. नाहीतर मग हा आरक्षणाचा विषय संपवा आणि समान नागरी कायद्यासाठी सर्वांनी रस्त्यावर उतरा. समान नागरी कायदा, प्रत्येकाला समान न्याय. एखाद्या दलितांच्या मुलाने जर 90% पाडलेत, एखाद्या मराठ्याच्या पोराने 90% पाडलेत, एखाद्या ब्राह्मणाच्या मुलाने 90% पाडलेत, एखाद्या मुसलमानाच्या पोराने 90% पाडलेत ना, त्याला समान अधिकार तोच जो सर्वांना आहे. आज हे जातीय सगळ्या गोष्टी का डोक्यात घुसतायत? 60%वाला पुढं जातोय, 90%वाला बसतोय बोंबलं तिकडं, वरनं पैसे पण त्याला भरावे लागतात. या सगळ्या गोष्टींमुळे हे सगळं उद्भवतंय. जरांगे पाटील साहेब काय तो ठोस तोडगा काढा सगळ्या राजकारण्यांना घेऊन, तरच या सगळ्या विषयावरती बोला, अन्यथा थांबा इथेच.